हॅलो फ्रेंड्स, तर मी वैभव वरपे आपल्या सर्वांचं स्वागत करतो इंडियन ब्रेन टाईम चॅनलमध्ये. आपण सर्व मला ओळखत असता नसताना ओळखत, तर माझे नाव आहे वैभव वरपे. तर आपल्या सर्वांचं स्वागत आहे इंडियन ब्रेन टाईम चॅनलमध्ये. तर आज आपण पाहणार आहोत, आपला जो काही पहिला चॅप्टर आहे तो कंप्लीट झालेला आहे. तुम्ही जो काही पहिला चॅप्टर पाहिला नसेल तर तो चॅनलवर जाऊन चॅनल सेक्शनमध्ये जाऊन तुम्ही ती व्हिडिओ आहे ती पाहू शकतात. पहिल्या धड्याची इतिहास लेखन व पाश्चात्य परंपरा, त्याचे आपण 2 पार्ट तयार केले आहेत. पार्ट 1मध्ये आपण बरंच काही कवर केलं होतं आणि पार्ट 2मध्ये जे काही इतिहासकार आहेत त्यांची आपण सर्व माहिती पाहिली होती. त्यानंतर आता आपण पाहणार आहोत दुसरा धडा आपला इतिहासामधला इतिहास लेखन व भारतीय परंपरा. पाश्चात्य येते भारतीय परंपरा म्हणजे यावरून तुम्हाला कळाले असेल की जे काही तुम्हाला धड्याच्या नावावरून तुम्हाला कळाले असेल की आपण काय शिकणार आहोत. आता या धड्यामध्ये आपण काय शिकणार आहोत? इतिहास लेखन. इतिहास लेखन करायचे आहे, पण करायचे म्हणजे इतिहास लेखन कसे केले जाते हे पाहिजे आहे. आणि त्यानंतर हे कुठे कोणत्या देशामध्ये केले जाते हे पाहिजे आहे. तर भारतामध्ये भारतीय परंपरा कशी होती इतिहास लेखनासाठी हे पाहिजे आहे. तर आपण या पाठामध्ये पाहणार आहोत की भारतीय इतिहास लेखनाची वाटचाल कशी झाली हे आपण पाहणार आहोत ह्या पाठामध्ये. तर हा जो काही या व्हिडिओमध्ये, तर हा जो काही पॉईंट आहे तो आपण पूर्ण करायचा प्रयत्न करू. तर आपण जे काही मागीलच्या पाठामध्ये पाहिले होते पाश्चात्य परंपरा, ते काही पश्चिमेकडील देश आहेत त्यांची जी काही त्यांची इतिहास लेखनाची परंपरा कशी होती, इतिहास लेखनाची परंपरा कशी होती हे आपण मागील पाठामध्ये पाहिले होते. तर या पाठामध्ये आपण भारतातील इतिहास लेखनाची परंपरा कशी आहे, भारतातील इतिहास लेखनाची परंपरा कशी आहे हे आपण पाहणार आहोत. तर चला जाणून घेऊया की इतिहास लेखनाची परंपरा कशी आहे भारतामधली. तर प्राचीन काळात इतिहास लेखनाकडे आपण थोडं वळूया की प्राचीन काळात आपण म्हणजे टप्प्याटप्प्याने जाणार आहोत की प्राचीन काळ, मध्ययुगीन काळ आणि आता आधुनिक काळात आपण टप्प्याटप्प्याने जाणार आहोत. तर आपलं जो काही प्राचीन काळाकडे आपण वळूया. तसं तुम्हाला आधी सांगितलं की इतिहास लिहिताना, हे पण आपल्या इतिहासाचं पुस्तक आहे. इतिहास लिहिताना आधी टप्प्याटप्प्याने मांडणी करत जातो. प्राचीन काळातील इतिहास लेखन पाहूया आता. तर प्राचीन भारतामध्ये पूर्वजांचे पराक्रम म्हणजे काही पूर्वजांचे पराक्रम, दैवत परंपरा, सामाजिक स्थित्यंतरे इत्यादी स्मृती केवळ मौखिक परंपरेत जपल्या जात होत्या. म्हणजे जे काही प्राचीन भारतामध्ये पूर्वजांचे पराक्रम म्हणजे जे काही शिवाजी महाराज नाही, त्या आधीचा काळ पाहू राहिलो आपण. पूर्वज असतील ते पराक्रम आपण जे काही गोष्टींच्या संदर्भात ठेवत असतील ते माझ्यामध्ये, की गोष्टी सांगत असतील त्यांच्या पूर्वजांच्या पराक्रमाच्या. त्यानंतर दैवत परंपरा, देवदेवतांविषयी जे काही माहिती आहे ते मौखिक साधनामध्ये तुम्ही जे लोक होते ते जपून ठेवत होते. त्यानंतर सामाजिक स्थित्यंतरे इत्यादी जे काही सामाजिक त्यांचे काळखंड होता, आर्थिक व्यवस्था होती, हे सर्व हे मौखिक परंपरे म्हणजे मौखिक साधन. आपण जे काही पाहिले इतिहासाच्या साधनामध्ये मौखिक साधने यामध्ये ते जपून ठेवत होते. म्हणजे त्यानंतर आपण पुढचं पाहूया की हडप्पा संस्कृतीमध्ये मिळालेल्या प्राचीन लेखांच्या आधारे भारतामध्ये लेखनकला इसवी सन सनाच्या 3ऱ्या सहस्त्रकापासून किंवा त्यापूर्वीपासून अस्तित्वात होती असे दिसते. परंतु हडप्पा संस्कृतीची लिपी वाचण्याचा अजूनही कोणाला यश आलं नाही. मी जसे पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितले होते की जी काही हडप्पा लिपी आहे ती असे जे काही तज्ज्ञ आहेत ते वाचण्याचा प्रयत्न करत होते. आपण तिथे काही तज्ज्ञांची माहिती पाहिली पहिल्या पानावर. जे काही आपण प्रस्तावना पाहत होतो त्या पाठाची, त्यामध्ये पाहिली होती. तर ही जी काही लिपी आहे, हडप्पाची लिपी आहे, ती अजूनपर्यंत कोणालाही वाचता आलेली नाही आहे. तुम्हाला वाचता आली तर कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही जे काही तुमचे हे आहे कॉपीराईटचं तुम्ही देऊ शकतात की ही मला लिपी वाचता आली, तर तुम्ही ती गुगलला जाऊन सर्च मारू शकता की हडप्पा लिपी कशी असते. तर हडप्पा लिपी आपण हे पाहूया. त्यानंतर मी हडप्पा लिपीविषयी सांगतो तुम्हाला. हडप्पा संस्कृतीमध्ये मिळालेल्या प्राचीन लेखांच्या आधारे भारतामध्ये लेखनकला इसवी सन सनाच्या 3ऱ्या सहस्त्रकापासून किंवा त्यापूर्वीपासून अस्तित्वात होती असे
असे दिसते. त्याच्या पूर्वीपासून अस्तित्वात होती. जे काही म्हणजे परंतु हडप्पा संस्कृतीची लिपी वाचण्याचा अजून कोणाला यश आले नाही. ही काही हडप्पा जी आहे, असे म्हणतात की हडप्पा संस्कृतीमध्ये जे काही लोक होते ते खूप तीक्ष्ण बुद्धीचे होते. म्हणजे इंटेलिजंट ब्रेन असं म्हणतो ना आपण, तसे त्या बुद्धीचे होते. त्यांनी त्या काळात जे काही आपले घरं आहेत, त्या प्रकारचे घरं बनवलीत. आत्ताच्या काळात तसे घरं आहेत, तसे बनवले होते. तर म्हणजे त्या काळात त्यानंतर परत थोडीशी ते जे काही लोकं आहेत त्यांचा त्यांचा मृत्यू झाल्यानंतर परत थोडीशी की जे काही घरं आहेत ते लाकडाचे बनवायला सुरुवात झाली. त्यानंतर पण त्या काळातील हडप्पा जी काही संस्कृती आहे त्यामध्ये ते खूप लोकं प्रगत झाले होते त्या काळातील. ते आता आपल्या हडप्पा जी काही संस्कृती आहे ती भारतातच होती. पण जेव्हापासून पाकिस्तानचे जे काही सेपरेशन झालं, पाकिस्तान आणि भारताचं जे काही सेपरेशन झालं त्यामध्ये हडप्पा संस्कृती ती पाकिस्तानमध्ये आहे आता सध्या. तुम्ही नेटवर सर्च मारू शकतात. तर भारतातील ऐतिहासिक स्वरूपांचे सर्वाधिक प्राचीन लिखित साहित्य हे कोरीव लेखांच्या स्वरूपात आहे. म्हणजे आपण जसे पाहिले की भारतातील ऐतिहासिक स्वरूपांचे सर्वाधिक प्राचीन लिखित साहित्य म्हणजे ताम्रपट असेल, शिलालेख असेल, भूजपत्रे असतील, यांसारखे जे काही लिखित साहित्य आहे ते म्हणजे जे काही लिखित साहित्य आहे ते सगळ्यात जास्त कोरीव म्हणजे कोरीव लेखांच्या स्वरूपात आहे. लिखित साहित्य हे कोरीव लेखांच्या स्वरूपात आहे. त्यांची सुरुवात मौर्य सम्राट अशोकाच्या काळापासून म्हणजेच इसवी सन सनाच्या 3ऱ्या शतकापासून होते. तुम्ही हे जे काही मौर्य सम्राट अशोक याचे तुम्ही अभ्यासला असेल तरी 7वी किंवा 8वीमध्ये तुम्ही याचा अभ्यास केला असेल. म्हणजे इसवी सनाच्या 3ऱ्या शतकापासून अभ्यास नसेल केला तर तुम्ही जे काही मागच्या वर्गाची पुस्तकं आहेत ते वाचू शकतात. 3ऱ्या शतकापासून सम्राट अशोक कोरीव लेख हे प्रस्तरांवर किंवा आणि दगडी स्तंभांवर कोरलेले आहेत. म्हणजे जे काही स्तंभ आहेत आपल्या जे काही बिल्डिंगला जे काही स्तंभ असतात त्यावर त्यांनी कोरीव काम केलेले होते त्यांच्या काळात. त्यानंतर इसवी सनाच्या 1ल्या शतकापासून धातूची नाणी, मूर्ती आणि शिल्पे, ताम्रपट इत्यादीवर कोरीव लेख उपलब्ध होऊ लागतात. इसवी सनाच्या 1ल्या शतकापासून नाण्यांवर, मूर्ती आणि शिल्पे, ताम्रपट जसे तो काही तांब्याचा पत्रा असतो त्यावर जे काही कोरीव काम केलेलं असते त्याला ताम्रपट असे म्हणतात. ताम्रपट असे म्हणतात. 1 मिनिट हे ब्रॉडनेस वाढवून घेतो. ताम्रपट असे म्हणतात आणि त्यानंतर भूजपत्रे असतील ते यामध्ये दिलेले नाही आहे, पण भूजपत्रे खूप महत्त्वाचे आहे. ताम्रपट असे म्हणतात. इतिहासावरील कोरीव लेख उपलब्ध होऊ लागतात. म्हणजे इसवी सनाच्या 1ल्या शतकापासून जे काही लेख आहेत, कोरीव लेख उपलब्ध होऊ लागतात. हे एवढं ध्यानात ठेवा. ही जी काही लाईन आहे ही लक्षात ठेवा. ही तुम्हाला पेपरला खूप महत्त्वाची असेल. जे काही बोर्डचे पेपर आहे तुमचे आणि NTSC जे काही पेपर आहे त्यासाठी खूप महत्त्वाची असेल. यामधून महत्त्वाची ऐतिहासिक माहिती मिळते. ह्या सर्व प्रकारच्या कोरीव लेखांमुळे संबंधित राजाचा काळ, वंशावळ, राज्यविस्तार, तत्कालिक शासनव्यवस्था, महत्त्वाच्या राजकीय घडामोडी, तत्कालिक सामाजिक रचना, हवामान, दुष्काळ यांसारख्या महत्त्वाच्या बाबींची माहिती मिळते. राजाचा काळ कोणता होता? तुम्ही जसं काही नाण्यांवरून आपल्याला कळते जास्तीत जास्त की जे काही नाणं आहेत त्यावर लिहिलेलं असते की हे नाणं कधी तयार झालेलं आहे. म्हणजे राजाचा काळ कोणता होता तो. त्यानंतर वंशावळ म्हणजे जे काही राजाचे जे काही पिता असतील त्यांचे जे काही चित्र आहे ते नाण्यावर असते. त्यानंतर राज्यविस्तार बऱ्याच नाण्यांवर जो काही नकाशा आहे तो असतो. तत्कालिक शासन व्यवस्था म्हणजे जे काही त्यांची शासन व्यवस्था कशी होती ते आपल्याला नाण्यावरून कळते. जे काही ताम्रपट आहे त्यावरून कळते. त्यानंतर शिल्पे, मूर्ती ह्यावरून आपल्याला जे काही कोरीव लेखांवरून कळते. त्यानंतर महत्त्वाची राजकीय घडामोडी म्हणजे जो काही नाणं आहे ते कोणत्यातरी घडामोडीसाठी बनवले असेल. स्पेशली जे काही यांचे सण असतात त्यासाठी बनवले असेल. कोणते काही असे सत्कार करायचा असेल त्यासाठी हे बनवलेलं असेल नाणं. त्यानंतर तत्कालिक सामाजिक रचना, हवामान. तर त्यावेळेस हवामान कसे होते? नाण्याचं जे काही म्हणजे त्याची काही रचना आहे त्यावरून आपल्याला कळते की त्या भागातील काही काही नाण्यांवर असे राहते. तुम्ही पाहू शकतात की नाण्यांवर असे थेंब बनलेले राहतात.
थेंब किंवा वेगवेगळे काही जे चित्र आहेत हवामानाविषयी ते बनलेले राहतात. काही काहीवर जे काही त्यावेळेस दुष्काळ होता असे म्हणतात. पण तो नाण्यांवर दिला जातो. तो तुम्ही Googleवर सर्च मारू शकतात. मी तुम्हाला इथे फोटो टाकू शकत नाही. त्यानंतर यांसारख्या महत्त्वाच्या बाबींची माहिती आपल्याला ह्या कोरीव लेखांवरून मिळत असते. प्राचीन भारतीय साहित्यांमध्ये रामायण, महाभारत ही महाकाव्य, पुराणे, जैन आणि बौद्ध ग्रंथ, धर्म ग्रंथांखेरीज भारतीय ग्रंथकारांनी लिहिलेले ऐतिहासिक स्वरूपांचे साहित्य तसेच परकीय प्रवेशांची चरित्रे, प्रवास वर्णने असे आहेत. तर प्राचीन भारतीय साहित्यामध्ये रामायण, महाभारत ही महाकाव्य, पुराणे हे रामायण, महाभारत तुम्ही पाहिले असेल किंवा वाचले देखील असेल. ही महाकाव्य, पुराणे, जैन आणि बौद्ध ग्रंथ जे काही ग्रंथ आहेत त्या जैन, बौद्ध अशा धर्मांचे ते ग्रंथ, ग्रंथांखेरीज भारतीय ग्रंथकारांनी लिहिलेले ऐतिहासिक स्वरूपांचे साहित्य तसेच परकीय प्रवाशांचे प्रवास वर्णने ही इतिहास लेखनाची महत्त्वाची साधने मानली जातात. हे आपल्या भारतात चालले, दुसऱ्या देशांचा विचार करायचा नाही आहे. प्रवास वर्णन म्हणजे जे काही बाबर आला होता आपल्या भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा, जो काही परकीय प्रवासी होता तो बाबर होता. त्यांनी त्याचे जे काही प्रवास कसा झाला त्याचा सर्व त्यांनी जे काही ज्या ग्रंथामध्ये लिहिले आहेत त्याला आपण परकीय प्रवाशांचे प्रवास वर्णन असं म्हणतो. त्यानंतर प्राचीन काळातील राजांची चरित्रे तसेच राजघराण्यांचे इतिहास सांगणारे लेखन हे भारतीय इतिहास लेखनाच्या वाटचालीतील महत्त्वाचे टप्पे आहेत. प्राचीन काळातील राजांचे चरित्रे, जसे मी आत्ता सांगितले, एखाद्या समजा बाबरचं चरित्र असेल, ते म्हणजे त्याचे जे काही स्वतःचे चरित्र आहेत, इतिहास सांगणारे, त्याच्याविषयी त्यांनी कोणकोणते लढाया केला, पराक्रम केले असे सांगणारे इतिहास लेखनाच्या वाटचालीत महत्त्वाचे टप्पे आहेत. इसवी सनाच्या 7व्या शतकात बाणभट्ट ह्या कवीने लिहिलेले हर्षचरित हे संस्कृत काव्य ऐतिहासिक चरित्र ग्रंथाच्या स्वरूपाचे आहे. म्हणजे हे तुम्ही मागील वर्गामध्ये अभ्यासले असेल की बाणभट्ट या कवीने लिहिलेले हर्षचरित हे संस्कृत काव्यात ऐतिहासिक चरित्र ग्रंथाच्या स्वरूपाचे आहेत. यामध्ये तत्कालीन सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक आणि सांस्कृतिक जीवनाचे वास्तववादी म्हणजे जे काही त्या काळातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, धार्मिक संस्कृती कशी होती हे ह्या काव्यामध्ये दिलेले आहेत. तर त्यानंतर आपण पाहूया मध्ययुगीन काळातील इतिहास लेखन. मध्ययुगीन काळात इतिहास लेखन कसे केले जायचे. इसवी सनाच्या 12व्या शतकात कलन याने लिहिलेले राजतरंगिणी हा काश्मीरच्या इतिहासावरील ग्रंथ आहे. इतिहास लेखन शास्त्रशुद्ध कसे असावे याच्या आधुनिक संकल्पनेची हा ग्रंथ जवळचे नाते सांगतो. म्हणजे इसवी सनाच्या 12व्या शतकात कल्याण यांनी जे काही लिहिलेले होते, कल्याण यांनी 12व्या शतकात लिहिलेले होते. काय? राजतरंगिणी हा काश्मीरच्या इतिहासावरील ग्रंथ. कुठला ग्रंथ होता हा? काश्मीरच्या इतिहासावरील ग्रंथ होता हा. इतिहास लेखन शास्त्रशुद्ध कसे असावे. आपण जे काही शास्त्रशुद्ध पाहिलं होते मागील पाठामध्ये, त्याचा जो काही पूर्ण अर्थ आहे तो मी सांगितला होता तुम्हाला. कसे असावे याच्या आधुनिक संकल्पनेशी हा ग्रंथ जवळचे नाते सांगतो. तर हा जो काही ग्रंथ आहे हा तुम्ही नेटवर सर्च करून पहा, तुम्हाला वाचायला भेटला तर वाचू शकता तुम्ही. हा खूप मोठा आहे. पण त्यामध्ये अनेक कोरीव लेख, नाणी, प्राचीन वास्तूंचे अवशेष, राजकुलांच्या अधिकृत नोंदी आणि स्थानिक परंपरा अशा अनेक साधनांचा चिकित्सक अभ्यास करून आपण हा ग्रंथ म्हणजे त्याने हा जो काही ग्रंथ आहे हा रचला असा उल्लेख कल्याणने केला. म्हणजे याने जो काही या ग्रंथामध्ये जे काही कोरीव लेख होते, नाणी होत्या, प्राचीन वस्तूंचे अवशेष होते, राजकुलांच्या अधिकृत नोंदी याने ह्या ग्रंथामध्ये नोंदवल्या होत्या.
ह्या ग्रंथामध्ये नोंदवला होता. तर त्यानंतर मध्ययुगीन भारतामध्ये मुस्लिम राज्यकर्त्यांच्या दरबारातील इतिहासकारांच्या लेखनावर अरबी आणि फारसी इतिहास लेखनाच्या परंपरेचा प्रभाव असलेला दिसतो. तर हे जे काही तुम्ही वाक्य आहे हे लक्षात ठेवा. मध्ययुगीन भारतामध्ये मुस्लिम राज्यकर्त्यांच्या दरबारातील इतिहासकारांच्या लेखनावर, म्हणजे जे काही मुस्लिम राज्यकर्ते आहे, म्हणजे जे काही मुस्लिम समाजातील जे काही इतिहासकार होते त्यांचे जे काही लेखन होतं ते फक्त अरबी आणि फारसी ह्या भाषेतून जे त्यांचा जो काही प्रभाव होता तो ह्या भाषेमध्ये जास्त होता, अरबी आणि फारसी. मध्ययुगीन मुस्लिम इतिहासकारांमध्ये जियाउद्दीन बर्नी हा एक महत्त्वाचा इतिहासकार होता. हे जे काही नाव आहे हे तुम्हाला, असे जे काही नावं आहेत हे तुम्हाला जास्त करून विचारतात NTSC पेपरमध्ये. NTSC पेपरमध्ये अशी जी काही नावं आहेत हे जास्त करून विचारतात. त्यांनी तारिक ई फिरोजशाही ह्या त्याच्या ग्रंथात त्याने इतिहास लेखनाचा हेतू स्पष्ट केला आहे. त्याने एक इतिहास लेखनाचा हेतू जो काय आहे तो स्पष्ट केलेला आहे. त्याच्यामध्ये इतिहासकाराचे कर्तव्य फक्त राजकर्त्याच्या पराक्रमाचे आणि कल्याणकारी धोरणांचे वर्णन करून संपत नाही, तर त्यांच्या दोषांचे आणि चुकीच्या धोरणांचे चिकित्सक विवेचनही त्याने करायला हवे. म्हणजे जो काही इतिहासकार आहे त्यांनी फक्त राजांचे जे काही जो काही इतिहास लिहितो त्याच्यामध्ये त्यांचे जे काही पराक्रम नाही, तर त्यांनी जे काही कल्याण केलेले कामं हे सोडून त्यांनी त्यांच्यामध्ये जो काही दोष आहेत, त्यांचे चुकीचे धोरण आहेत, याच्याविषयी जे काही आहे ते त्यांच्या इतिहास लेखनामध्ये लिहायचे आहे. एवढेच नव्हे तर संबंधित काळातील विद्वान व्यक्ती, अभ्यासक, साहित्यिक आणि संत यांचा सांस्कृतिक जीवनातील प्रभावही लक्षात घ्यायला हवा. म्हणजे जे काही संत आहेत, जे काही संत आहेत यांचा सांस्कृतिक जीवनातील प्रवाहही लक्षात घ्यायला हवा. असे जो काही जियाउद्दीन बर्नी हा असं म्हणतो. त्यांनी त्याच्या ग्रंथामध्ये असे लिहिले असेल माझ्या मते, मी अजून काही वाचलेलं नाही आहे, म्हणजे मला काही माहीत नाही त्या ग्रंथाविषयी, पण त्यांनी असं ते काय आहे त्याच्या ग्रंथामध्ये लिहिले असेल 100%. बर्नीच्या या विचारसरणीमुळे इतिहास लेखनाची व्याप्ती अधिक विस्तारली. मोगल बादशहाच्या दरबारातील इतिहासकाराच्या लेखनात राज्यकर्त्याची स्तुती आणि त्याच्याबद्दलची निष्ठा या पैलूंना विशेष महत्त्व प्राप्त झाले. मोगल बादशहाच्या दरबारातील इतिहासकारांच्या लेखनात राज्यकर्त्यांची स्तुती आणि त्यांच्याबद्दल निष्ठा ह्या पैलूंना विशेष महत्त्व प्राप्त झाले. त्याखेरीज त्या वर्णात समर्पक पद्ये, उतारे आणि सुंदर चित्रांचा अंतर्भाव करण्याची पद्धत सुरू झाली. म्हणजे काही त्यांचे राजांचे जे काही चित्र होते ते काढण्याची जी काही परंपरा होती, पद्धत होती ती सुरू झाली. म्हणजे जो काही राजा होता तो त्याचे स्वतःचे चित्र तयार करून घेत होता. त्यानंतर मुघल साम्राज्याच्या संस्थापक बाबर, जसे मी सांगितले, बाबर जो काही होता पहिल्यांदा, म्हणजे जो काही प्रवासी होता, बाहेरील प्रवासी होता तो म्हणजे बाबर. याचे आत्मचरित्र तुझुक-ई-बाबरमध्ये त्याला करावे लागलेले युद्धांची वर्णने केली आहेत. म्हणजे जे काही त्याचं प्रवास वर्णन आहे माझ्यामध्ये, त्याच्यामध्ये त्यांनी ह्या युद्धांची वर्णन केले आहे. त्याच्याबरोबरीने त्यांनी प्रवास केलेले, म्हणजे तसे बोललो होतो की प्रवास केलेले त्यांनी जे काही प्रदेश आहे आणि शहरांचे वर्णन, तेथील स्थानिक अर्थव्यवस्था आणि रीतिरिवाज, म्हणजे जो काही भारतामध्ये आला त्यांनी आपल्या इथलचे भारताचा जो काही रीतिरिवाज पाहिला, अर्थव्यवस्था पाहिली, त्यावर त्यांनी ते काही लिहिले आहे, त्याचे प्रवास वर्णन असे म्हटले जाते. वनस्पती सृष्टी यांची बारकाईने केलेले निरीक्षण याचा समावेश आहे. तर आपल्याला याच्यामध्ये एवढंच पाहायला मिळते की बाबरने त्याचे जे काही केलेले युद्ध होते, युद्ध करावे लागले त्याला, त्याचे वर्णन त्यांनी या तुझुक-ई-बाबरी, याचा कलर चेंज करतो,
तुझुक ई बाबरी यामध्ये केले होते. त्यानंतर त्यांनी जे काही प्रदेशांचे आणि शहरांचे वर्णन केले. त्यानंतर त्यांनी अर्थ अर्थव्यवस्था कशी होती ती भारतामधली त्यावेळेसची तो आला त्यावेळेस. आणि त्यानंतर रीतिरिवाज काय होते, वनस्पती सृष्टी कशा होत्या त्यावेळेस, त्याने त्याचे बारकाईने निरीक्षण केले. इतिहास लेखनाच्या चिकित्सक पद्धतीच्या दृष्टीने अबुल फाजल याने लिहिलेले अकबरनामा ह्या ग्रंथाचे विशेष महत्त्व अधिकृत नोंदींच्या आधारे इतिहास कागदपत्रांच्या काळजीपूर्वक केलेले संकलन आणि त्यातील महत्त्वाची विश्वासार्हतेची कसून केलेली छाननी ही अबुल फजलने अवलंबली. संशोधन पद्धती पूर्वग्रहविरहित आणि वास्तववादी होती असे मानले जाते. तर बखर आपल्याला आपण मागच्या वर्षी देखील पाहिली होती. बखर म्हणजे काय असते? बखर हा ऐतिहासिक साहित्यातील एक महत्त्वाचा प्रकार आहे. शूरवीरांचे गुणगान, ऐतिहासिक घडामोडी, लढाया, थोर पुरुषांचे चरित्रे याविषयीचे लेखन आपणास बखरीत वाचायला मिळते. म्हणजे असे जे काही त्यांचे जे काही दूषित कामं आहेत, त्यांची जी काही बरोबरची जे काही धोरणं नाहीत, ते ह्या बखरीमध्ये मिळत नाहीत. ह्यामध्ये फक्त शूरवीरांचे गुणगान, त्यांनी केलेले चांगले कामं, ऐतिहासिक घडामोडी, जे काही इतिहासामध्ये जे काही घडून गेलेले जे काही घडामोडी आहेत, ते आपल्याला ह्या बखरीमध्ये पाहायला मिळतात. त्यानंतर लढाया, थोर पुरुषांचे चरित्र ह्याविषयीचे लेखन आपणास बखरीत वाचायला मिळते. तर बखरी जे काही महाराष्ट्रामध्ये मराठीमध्ये जे काही बखरी आहेत, त्याचे आपण जे काही नावं आहेत ते पाहून घेऊया. मराठी भाषेत विविध प्रकारच्या बखरी उपलब्ध आहेत. हे जे काही बखर आहे, तुम्ही लक्षात ठेवायची काही व्याख्या आहे, हे तुम्ही इथे पाहू शकतात. ही तुम्ही तुमच्या मनाने देखील यावरून काही तयार करू शकतात व्याख्या मनाची. तर तुम्ही ही व्याख्या तयार करायची आहेत आणि ग्रुपवर जमली तर टाकून द्यायची आहेत. मराठी भाषेत विविध प्रकारच्या बखरी उपलब्ध आहेत. यातील एक महत्त्वाची बखर सभासद बखर. ह्या जे काही बखरींची नावं आहेत हे लक्षात राहू द्या. होय, छत्रपती राजाराम महाराजांच्या कारकिर्दीत कृष्णाजी अनंत सभासद कोणत्या काळामध्ये? छत्रपती राजाराम म्हणजे काही संभाजी महाराजांचे काही भाऊ होते, त्यांच्या काळामध्ये संभाजी महाराजचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या काळामध्ये जे काही कृष्णाजी अनंत सभासद होते, यांनी सदर बखर ही बखर जी काय आहे त्यांनी लिहिली होती. ही बखर त्यांनी लिहिली होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीवरची माहिती यातून मिळते. म्हणजे तुम्हाला असा प्रश्न येऊ शकतो की कृष्णाजी अनंत सभासद यांनी जी काही लिहिलेली बखर होती, ही कोणाच्या कारकिर्दीवर होती? मग तुमचा जे काही जमलिंग आहे ती अशी पण होऊ शकते की कृष्णाजी अनंत सभासद हे छत्रपती राजाराम यांच्या काळात होते. छत्रपती राजाराम महाराज यांच्या काळात होते, पण यांनी कृष्णाजी अनंत सभासद यांनी शिवाजी महाराजांची जी काही बखर आहे त्यांच्याविषयी जी काही माहिती आहे, कारकिर्दीची माहिती आहे, त्यांनी लिहिलेली होती. भाऊसाहेबांची बखर, ह्या बखरेत पानिपतच्या लढाईचे वर्णन केलेलं आहे. पानिपतची जी काही सर्वात मोठी लढाई झाली, तिसरी पानिपतचं युद्ध, त्याचं वर्णन आहे ते भाऊसाहेबांची बखर ह्यामध्ये केलेले आहे. याच विषयावर आधारित पानिपतची बखर अशी ही स्वतंत्र बखर आहे. म्हणजे जे काही ही जी काही बखर होती भाऊसाहेबांची बखर, ह्याच बखरीच्या आधारे त्यांनी बखरी नाही बरं का, बखर याच्या आधारे त्यांनी पानिपतची स्वतंत्र एक जी काही बखर होती ही तयार केली. ऐतिहासिक स्वतंत्र बखर होळकरांची कैफियत. ह्या बखरीतून आपणास होळकरांचे घराणे, जे काही होळकरांचे घराणे होते, अहिल्याबाई होळकर त्या घराण्यात होत्या, त्यांची जी काही बखर होती ती म्हणजे त्यांची जी काही कारकिर्दी होती ती ह्या बखरीमध्ये लिहिलेली आहे, होळकरांची कैफियत. त्यानंतर बखरीचे चरित्रात्मक, चरित्रात्मक, प्रसंगवर्णनात्मक, पंथीय, आत्मचरित्रपर, कैफियत, पौराणिक आणि राजनीतिपर असे प्रकार आहेत. जी काही बखर आहेत ती चरित्रात्मक म्हणजे एखाद्याने
तुमच्या म्हणजे एखाद्या राजाविषयी लिहिले त्याला चरित्रात्मक म्हणतात. त्यानंतर वंशानुचरित्रात्मक म्हणजे जे काही वंशानुवंश जे काही चरित्र आहेत, म्हणजे एक वंशानुवंशांचे जे काही तुमच्याविषयी कोणी लिहिले त्याला वंशानुचरित्रात्मक असे म्हणतात. प्रसंगवर्णनात्मक, पंथीय, आत्मचरित्र म्हणजे आपण स्वतःविषयी स्वतःचे जे काही माहिती लिहितो त्याला आत्मचरित्र असे म्हणतात. तर हे असे जे काही चरित्र आहेत याविषयी तुम्ही हे जे काही चरित्र आहे हे पाठ करून ठेवायचे आहे. तर त्यानंतर आधुनिक काळातील इतिहास लेखन आणि ब्रिटिश इतिहासकाळ जे काही ब्रिटिशांचा जो काही इतिहास काळ होता त्याविषयी आपण पाहणार आहोत. ज्यांनी जे काही ब्रिटिशांनी आपला जो काही भारताचा इतिहास लिहिला. तुम्ही म्हणशाल ब्रिटिश इथे नाव आलं मग ब्रिटिशांचा इतिहास येईल का? असे अजिबात नाही होणार. कारण की पाठाचे नावच आहे भारतीय परंपरा इतिहास लेखन भारतीय परंपरा. 20व्या शतकात ब्रिटिशांच्या राजवटीत भारतीय पुरातत्वाच्या अभ्यासास सुरुवात झाली. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक अलेक्झांडर कनिंगहॅमच्या देखरेखीखाली अनेक प्राचीन स्थळांचे उत्खनन केले गेले. म्हणजे 20व्या शतकात ब्रिटिशांची जी काही राजवट होती, भारतीय पुरातत्वाचा अभ्यास सुरुवात झाली. 20व्या शतकात जी काही ब्रिटिशांची भारतात जो काही अभ्यास करण्यात त्यांची सुरुवात झाली. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण हे जे काही खाते आहेत हे त्यांनी सुरू केले. त्याचे पहिले जे काही सरसंचालक होते म्हणजे जे काही मॅनेजर होते आपल्या टायमाचे, समजा अलेक्झांडर कनिंगहॅमच्या हे त्याचे मॅनेजर होते, सरसंचालक होते. देखरेखीखाली अनेक प्राचीन स्थळांची उत्खनन म्हणजे जे काही हडप्पा संस्कृती आहे. पण त्याच पॉईंटवर जाऊ म्हणजे तुम्हाला माहीत आहे त्यामुळे मी ते पॉईंट घेतो. माहीत नसलेले पॉईंट तुम्हाला सांगून पण काही फायदा नाही तसे पण. तर जे काही हडप्पा संस्कृती होती त्याविषयी सर्व त्यांनी जे काही तिथे खोदकाम सुरू केले असेल त्या काळात, त्यानंतर त्याविषयी जे काही खोदकाम केले त्यामध्ये त्यांना जे काही शिलालेख मिळाले असतील, असे जे काही कोरीवकाम केलेले जे काही त्यांचे शिलालेख असतील, ताम्रपट असतील, त्यावेळेचे जे काही मूर्ती असतील, शिला असतील, असे जे काही मिळाले असतील त्याला खननकाम असे म्हणतात. उत्खनन काम असे. उत्खनन हा शब्द काही अनोळखीचा नाही आहे कोणच्याच. तर त्यासाठी त्यांनी प्रामुख्याने बौद्ध ग्रंथामध्ये उल्लेख असलेल्या स्थळांवर लक्ष केंद्रित केले. म्हणजे जे काही ग्रंथ लिहिलेले होते त्यामध्ये असे खरंच आहे का, त्यांनी ते पाहिले. त्यावर त्यांचे सर्वात जास्त म्हणजे त्यांनी लक्ष दिले त्यावर. त्यानंतर पुढे जॉन मार्शल याच्या कारकिर्दीत म्हणजे त्यानंतर पहिल्यांदा कोण होतं, अलेक्झांडर, त्यानंतर जॉन मार्शल याच्या कारकिर्दीत हडप्पा संस्कृतीचा शोध लागला. म्हणजे याने जो काय आहे यांनी फक्त जो काही बौद्ध ग्रंथ होता यामध्ये जे काही उल्लेखलेले स्थळांवर, बौद्ध ग्रंथामध्ये जे काही स्थळं उल्लेखलेले होते तिथे त्यांनी उत्खनन केले. म्हणजे त्याची माहिती प्राप्त केली सर्व. त्यानंतर जॉन मार्शल 2 नंबरचा 2 नंबरचा जॉन मार्शल याच्या कारकिर्दीत हडप्पा संस्कृतीचा शोध लागला. म्हणजे जॉन मार्शल हडप्पा संस्कृतीचा शोध कोणी लावला, तर असा जो काही प्रश्न आला तर तुम्ही डोळे झाकून ह्याचं उत्तर हे लिहून टाकायचं आहे. जॉन मार्शल याने लावला, शोध लागला. आणि भारतीय संस्कृतीचा इतिहास इसवी सन सनाच्या 3ऱ्या सहस्त्रकापर्यंत किंवा त्याहूनही पूर्वीपर्यंत जाणू शकतो हे सिद्ध झाले. म्हणजे जो काही भारतामध्ये जो काही इतिहास होता तो याच्या आधी पण तयार होऊ शकतो, याचा आधीचा पण तयार होऊ शकतो असे हे सिद्ध झाले. भारतात आलेल्या अनेक ब्रिटिश अधिकाऱ्यांनी भारतीय इतिहासासंबंधित लेखन केले. जो काही भारताचा इतिहास होता ह्यावर जे काही भारतामध्ये ब्रिटिश आले यांनी त्यावर भारताविषयी लेखन केले. त्यांनी केलेले लेखनावर ब्रिटिशांच्या वसाहतवादी धोरणाचा प्रभाव वसाहतवादींचा धोरणाचा प्रभाव असलेला दिसतो. म्हणजे ब्रिटिश त्यांनी लिहिले. वसाहतवाद म्हणजे काय हे आपण जाणून घेऊया. म्हणजे एखाद्या राष्ट्राचे जे काही दुसऱ्या राष्ट्रावर वर्चस्व असेल त्याला वसाहतवाद असे म्हणतात. एवढं लक्षात ठेवा. आपण हे मागच्या इत्यामध्ये पण शिकलो होतो. जेम्स मिल याने लिहिलेले द हिस्ट्री ऑफ
ब्रिटिश इंडिया. हे नाव इतके अवघड पण नाही की लक्षात राहणार नाही तुमच्या. कोणी लिहिले होते? जेम्स मिल याने लिहिलेले द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया या ग्रंथाचे 3 खंड 1817 साली प्रसिद्ध झाले. म्हणजे यांनी जे काही खंड होते 3 खंड लिहिले होते. खंड तुम्हाला माहीत असतील. खंड कसे असतात? जे काही मोठे पुस्तकं असतात ते आपण एका याच्यामध्ये लिहू शकत नाही, त्यामुळे त्याचे खंड जे काय आहेत ते तयार करतात, त्याला खंड असे म्हणतात. त्यानंतर ब्रिटिश इतिहासकाराने भारतीय इतिहासावर लिहिलेला हा पहिला ग्रंथ. म्हणजे जो काही ब्रिटिश इतिहासकार होता, हा जे काही चित्र आहे हे तुम्ही लक्षात ठेवायचे आहे. हे तुम्हाला पेपरला विचारू शकतात. हा म्हणजे याने जेम्स मिलने, म्हणजे असा पण प्रश्न येऊ शकतो की आता जे काही जो काही धडा आहे यावर प्रश्नावर प्रश्न येऊ शकतात की पहिला ग्रंथ भारतावर पहिला इतिहासकाराने इतिहासावर कोणता ग्रंथ लिहिला, कोणी लिहिला, असे पण प्रश्न येऊ शकतो. तर कोणता ग्रंथ लिहिला? द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया हा ग्रंथ लिहिला. आणि कोणी लिहिला? जेम्स मिल यांनी हा ग्रंथ लिहिला होता. त्याच्या लेखनात वस्तुनिष्ठा, दृष्टिकोनाचा अभाव आणि भारतीय संस्कृतीचे विविध पैलूंसंबंधित पूर्वग्रहित दूषित दृष्टिकोन स्पष्टपणे उमटलेला दिसतो. म्हणजे जे काही भारत हा जो काही खूप गरीब देश होता, त्याने असे त्या ग्रंथामध्ये सांगितले होते. सन 1841मध्ये माउंट स्टुअर्ट एल्फस्टन यांनी द हिस्ट्री ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिला. तर फक्त या दोघांमध्ये एवढा फरक आहे की ती ब्रिटिश नाव आहे आणि तिथे ब्रिटिश नाव होतं आणि तिथे ब्रिटिश नाव नाही आहे. हा ग्रंथ लिहिलेला हा जो काही ग्रंथ आहे हा कोणी लिहिला होता? माउंट स्टुअर्ट यांनी हा ग्रंथ लिहिलेला होता. माउंट स्टुअर्ट हे मुंबईचे गव्हर्नर होते. यांची जी काही कारकिर्दी होती मुंबई गव्हर्नरची म्हणून, ती 1819 पासून 1827 होती. त्यानंतर भारताच्या इतिहासामध्ये मराठी साम्राज्याचे कालखंडाचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. भारताच्या इतिहासामध्ये मराठी साम्राज्याचे कालखंडाचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहेत. हे महत्त्वाचे स्थान कोणामुळे आले? छत्रपती शिवाजी महाराजांमुळे हे जे काय आपल्याला महत्त्वाचे स्थान आहे हे मिळालेले आहे. मराठी साम्राज्याचा इतिहास लिहिणाऱ्या ब्रिटिश अधिकाऱ्यांमध्ये जेम्स ग्रेट डफ याने आपल्या मराठी साम्राज्याविषयी इतिहास लिहिला होता. याचे नाव महत्त्वाचे आहे, त्यामुळे मी याला डबल ब्रॉड करतो अजून एक पेनने. बस. जेम्स ग्रेट डफ याचे नाव महत्त्वाचे आहे. त्याने अ हिस्ट्री ऑफ मराठाज, इंग्लिशमध्ये लिहून दाखवतो, अ हिस्ट्री ऑफ मराठाज हे जे काही ग्रंथ आहे त्यांनी हा ग्रंथ लिहिलेला होता. या ग्रंथाचे 3 खंड आहेत. खंड तुम्हाला जसे मागास सांगितले, खंड म्हणजे जे काही पुस्तकं आहेत त्यांनी मोठे जे काही पुस्तकं आहेत त्यांना खंड असे म्हणतात. भारतीय संस्कृतीत आणि इतिहास यांना कमी लेखण्याची ब्रिटिश अधिकाऱ्यांची प्रवृत्ती ग्रेट डफ याच्या लेखनातही उमटलेली होती. जसे इथे वर सांगितले होते की याच्या लेखनात पूर्वग्रहित दूषित दृष्टिकोन हा याच्या लेखनात पण दिसला होता. आणि त्यानंतर याच्या लेखनात द ग्रेट डफ याच्या लेखनातही हा लेख उमटलेला होता. म्हणजे यांनी जे काही भारतीय संस्कृती आहे ही कमी दर्जाची दाखवलेली होती. अशा प्रवृत्तीचे राजस्थानचा इतिहास लिहिताना कर्नल टॉड सारख्या अधिकाऱ्यांच्या लेखनात आढळते. विल्यम विल्सन हंटर याने हिंदुस्थानचा
द्विखंडात्मक इतिहास लिहिलेला, त्यामध्ये त्याची निपक्षपाती वृत्ती दिसते. डफ याच्या इतिहास लेखनाच्या इतिहास लेखनाच्या मर्यादा नीळकंठ जनार्दन कीर्तने आणि वि.का. राजवाडे यांनी 19व्या शतकात दाखवून दिल्या. म्हणजे जसे मी आधी सांगितलं होतं की इतिहास लिहिताना इतिहासाचे काय आपण धडा क्रमांक 1 मध्ये जाऊया थोडंसं. इतिहास लिहिताना समजा एकाने जो काही इतिहास लिहिला, त्यामध्ये काही जर आढळले, तर हा जो काही इतिहास आहे हा खोटा ठरतो. त्यांनी जे काही इतिहास आढळला तो खरा ठरतो, असे मी तुम्हाला सांगितले होते. तर हा जो काही मुद्दा आहे हा इथे वापरलेला आहे. तर आपला जो काही पॉईंट आहे 2.1 हा क्लिअर झालेला आहे. त्यानंतर आपण पुढचे जे काही लेक्चर आहे ते लवकरात लवकर चॅनलवर येईल. त्यामध्ये आपण भारतीय इतिहास लेखन विविध तात्विक प्रणाली हे पाहणार आहोत. तर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर जरा थांबतो इथे. जय हिंद, जय महाराष्ट्र.